नमस्कार मित्रांनो, मी अनुप सर आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या PCCच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, कामगार विभाग भरती 2026 या विभागाच्या अंतर्गत ज्या निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदासाठी ज्या परीक्षा होणार आहे त्याचे दिवस आता फार जवळ आलेले आहे। म्हणजे तुम्हा सर्वांना माहित आहे आपला जो पेपर आहे तो 29 जुलै आणि 30 जुलै रोजी आहे। त्यामुळे आता फक्त थोडेफार बोटावर मोजण्याजोगती दिवस उरले आहे आणि दिवस या सिलेबस कंप्लीट करण्यासाठी दिवस फार कमी मिळाले आणि सिलेबस खूप मोठा आपल्या समोर आहे। म्हणजे बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आता रिव्हिजन करायची आहे तर किती सब्जेक्टवर करायची, किती कायद्यावर करायची, कारण त्यांच्या वेबसाईटवर जर बघितलं कामगार विभाग आयुक्तालयाच्या किंवा कामगार आयुक्तालयाच्या तर 52 दिसत आहेत। त्यामधले किती करायला पाहिजे, कोणत्या कायद्याला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, कोणत्या कायद्यावर जास्त फोकस करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत। कारण काय मित्रांनो, हा आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे। आयुष्याचा प्रश्न याच्यासाठी कारण की निरीक्षक, लेखापाल किंवा लघुटंक लेखक हे पद पुन्हा कधी येईल याची काही गॅरंटी नाही आणि सांगता येणार नाही। आज जी आहे ती आपल्याकडे फायनल अपॉर्च्युनिटी आहे हे समजून आपल्याला पुढे जायचं आहे। या पदाचा जर का तुम्ही पगार बघितला तर 60 ते 70 हजार रुपयापर्यंत हा पगार जातोय। म्हणजे प्रश्न पुन्हा 60 ते 70 हजार रुपयाचा सुद्धा आहे। हा प्रश्न तुमचा स्वतःची लाईफ सिक्युअर करण्याचा आहे। म्हणून काय तर आजपासनं किंवा आत्तापासनं तुम्हाला काय करायचंय तर दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि फायनल स्ट्रॅटेजी स्वतःसाठी तयार करायची आहे। त्यासाठीच एक हेल्प म्हणून काय तर आपण हा व्हिडिओ तयार करतोय। म्हणजेच काय, शेवटच्या दिवसात अभ्यासाची अचूक रणनीती काय असायला पाहिजे त्यावर आपण फोकस करतोय। म्हणजे जेणेकरून तुम्हाला या एक्झाममध्ये पूर्णपणे फायदा होईल। नेमकं किती करा, रिव्हिजन कोणत्या टॉपिकवर करायची आहे, किती टॉपिक तुम्ही रिवाइज करायला पाहिजे, त्यासोबत कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला पाहिजे, प्रश्न कोणत्या टॉपिकवर जास्त येण्याचे चान्सेस आहेत हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। त्यामुळे पुन्हा एक लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःचा लाईफ सिक्युअर करायची ही लास्ट अपॉर्च्युनिटी आहे। लास्ट अपॉर्च्युनिटी आहे, प्रॉपर युटिलाइज करा, प्रॉपर तिचा वापर करा आणि 100% निरीक्षक, लेखापाल किंवा लघुटंक लेखक ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, हा 100% स्वतःची जागा आजच फिक्स करून ठेवा। फिक्स करायची आहे म्हणजे काय आपोआप बोलल्याने होणार नाही आहे। त्यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे हार्डवर्क, त्यासाठी तुम्हाला करावं लागणार आहे स्मार्ट वर्क आणि त्यासाठी मी तुम्हाला आधी सांगितलंय की आत्ता 4-5 तास अभ्यास करून चालणार नाही, कारण तुम्हालाही माहित आहे की कॉम्पिटिशन किती आहे। या शर्तीच्या जगात जर का धावायचं असेल तर आत्ता स्वतःच्या पायाला स्पीडोमीटर बांधल्याशिवाय काय चालत नाही। त्यामुळे ताकदीने अभ्यास करा, स्वतःची एक परफेक्ट स्ट्रॅटेजी तयार करा। याचा अर्थ असाही नाही की मी स्ट्रॅटेजी सांगितली म्हणजे सिलेक्शन होतं, असंही होत नाही। का बरं? कारण काय, मी किती ओरडून माझा अर्थ नाही आहे, शेवटी करायचं तुम्हाला आहे, मला करायचं नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्यात इनिशिएटिव्ह घेत नाही तोपर्यंत हे काय कंप्लीट होणार नाही। त्यामुळे कामगार विभाग भरती 2026 साठी प्रिपेअर करताय, निरीक्षक पदासाठी, लेखापाल पदासाठी किंवा लघुटंक लेखक पदासाठी आत्ताच तयारी पूर्ण करा। क्लिअर? तर चला आजचा लेक्चर चालू करतोय। थोडीफार माझ्याकडनं तुमच्यासाठी ही मदत आहे किंवा मी तुम्हाला हेल्प करतोय डायरेक्टली इनडायरेक्टली ही एक्झामच्या तुम्हाला त्या पायरीपर्यंत नेण्याची। क्लिअर? तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे की एक्झाम शेड्यूल काय आहे। आपलं जे एक्झाम शेड्यूल आहे तुम्हाला माहित आहे 29 आणि 30 जुलै। म्हणजे जर तुम्ही आज आपला हा व्हिडिओ बघत असाल, बघा नाहीतर असं नको व्हायला एखादा जण 28 ला बघेल आणि सर आता कशा काय 13 दिवस शक्य आहे, तसं नाही। ओके, म्हणजे आज जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आजपासनं साधारणतः 13 दिवस तुमच्या हातात आहे। 13 दिवसात मी काय करू शकतो? 13 दिवसात मी काही करू शकतो। 13 दिवसात मी निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक हे पद जे आहे हे सिक्युअर करू शकतो। कसं करायचं, काय करायचं व्यवस्थित समजून घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटच्या दिवसात नेमकं काय करायचं आपल्याला। मी काय करतो 70, 20 आणि 10 अशा पद्धतीने तुमचा जो टाइम आहे त्याला परफेक्टली युटिलाइज करायचा आहे। तुम्ही 10 तास जर का अभ्यास करत असाल तर त्या 10 तासातला 7 तास तुम्हाला
2 तास आणि 1 तास असे वेगवेगळे तुम्हाला काढून ठेवायचे. तुम्ही 12 तास करत असेल तर 8-9 तास, 2 तास, 1 तास जशा पद्धतीने होत असेल या टाईमला तुम्ही डिवाइड करायला चला. पहिल्या 70 मिनिटात किंवा 70% मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जेवढेही लॉ आहे, जेवढेही कायदे आहेत, जेवढेही अधिनियम आहे, जेवढेही संहिता तुम्हाला दिलेल्या असतील त्याला व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन करा. सर आम्ही बघितलं आहे, सर आम्ही तुमचं लेक्चर बघितलं आहे, सर आम्ही अजून बाकीच्यांचं लेक्चर बघितलं आहे, सगळ्यांनी चांगलं शिकवलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा बघून काहीच होत नाही. जोपर्यंत तुमची रिव्हिजन होत नाही, जोपर्यंत तुम्ही वारंवार त्या गोष्टी ऐकत नाही, बघत नाही, त्या वाचत नाही, तोपर्यंत या गोष्टीला कोणताही अर्थ उरणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय, 70% जो टाइम आहे तो काय करा, जे महत्वाचे 20च कायदे करा. फार जास्त करत बसू नका. कारण काय होईल, आपल्याला डोक्यातनं अभ्यास ठेवायचा आहे, आपल्याला गोंधळ नाही ठेवायचे. 20च कायदे करा, पण असे करा त्यातला एक सुद्धा प्रश्न सुटायला नको. सर 20 कायदे कोणते करू, पुढे सांगतो, टेन्शन घेऊ नका, फक्त व्यवस्थित ऐका. 20च कायदे करा, त्याचं वारंवार रिव्हिजन करा. शक्य असल्यास तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर 1.5च्या स्पीडने बघा, 2च्या स्पीडने बघा. ज्यांनी आधी एकदा बघितलं असेल त्यांनी 1.5ने बघा. ते शब्द, तो लक्ष, ते कॉन्सन्ट्रेट करा. वारंवार त्या नोट्सचं वाचन करा. आता इथे नोट्स कोणत्या वाचायच्या, सर नोट्स कोणत्या वाचायला पाहिजे, तर नोट्स कोणत्याही नवीन वाचू नका किंवा तुम्हाला आधी मिळालेल्या त्याही नोट्स वाचू नका. ज्या तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या असतील त्या नोट्स वाचायची आता खरी तर वेळ आहे. त्यामुळे तेवढ्याच नोट्स वाचा. आणि व्हिडिओ कारण आपल्याकडे काय, आपण जी इंडियन स्टुडंट्स आहोत ना, आपल्याला ना वाचण्यापेक्षा बघण्यात इंटरेस्ट जास्त असतो. त्याच्यामुळे वाचण्यापेक्षाही तुम्ही जर का ते व्हिडिओ कंटिन्यू बघितले, 1, 2, 3दा जर का रिव्हिजन केली तर 100% ते कंटिन्यू तुमच्या हॅमर होतं आणि ते हॅमर झाल्याबरोबर ते तुमच्या डोक्यात राहतं. त्यामुळे मी अजूनही सांगतो की रिव्हिजन करा, वारंवार ते व्हिडिओवरच्या रिव्हिजनवर भर द्या. क्लिअर. 20% मध्ये काय करायचंय, 20% मध्ये मित्रांनो MCQ प्रॅक्टिस तुम्हाला करायची. ज्याही तुमच्याकडे MCQ असेल, तुम्ही टेस्ट सिरीज घेतली असेल, आपली घेतली असेल किंवा अजून कोणी अकॅडमीची घेतली असेल, काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्याची प्रॅक्टिस तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे. त्याची प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित करत नाही, कारण वाचून काही होत नसते. तुम्ही वाचून झालंय, तुमचं व्हिडिओ बघून झाले, पण हे सगळं करून झाल्यानंतरही तुमची प्रॅक्टिस जर नसेल MCQची तर तेही शक्य नाही. त्यामुळे MCQची प्रॅक्टिस जी आहे ते व्यवस्थित करा. MCQ सॉल्व करता आले पाहिजे. आणि सॉल्व करूनही नाही, मी आज 3 टेस्ट सॉल्व केल्या, मी 4 टेस्ट सॉल्व केल्या, त्याचा काहीच अर्थ नाही. अरे बाबा, तुला 50 पैकी एका टेस्टमध्ये फक्त आणि फक्त 20च मार्क्स मिळाले, त्याला काय अर्थ आहे. टेस्ट सॉल्व करायला अर्थ नाही. क्वालिटी टेस्ट सॉल्व व्हायला पाहिजे, क्वालिटी MCQ सॉल्व व्हायला पाहिजे. आणि ते सॉल्व केल्यावर 10% जो वेळ असतो तो तुमचा अनालिसिसला गेला पाहिजे. म्हणजे माझे कुठे MCQ चुकले, मला या संहितेमध्ये का बरं मार्क्स कमी मिळाले, मी ह्या संहितेमध्ये कमी पडतोय, मी त्या ॲक्टमध्ये अधिनियमात कमी पडतोय, हे तुम्हाला स्वतःचं अनालाइज करता आलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला ह्या गोष्टी अरेंज करता आल्या, ज्याने ह्या आतापर्यंत अरेंज केल्या असेल, 100% जागा तुझी निश्चित आहे. कुठेच जायची गरज नाही, ऑलरेडी फिक्स केलेली आहे तू जागा. जर का तुम्ही परफेक्टली असं रिवाइज करत असेल किंवा अशा पद्धतीने स्वतःची एक स्ट्रॅटेजी तयार केलेली असेल. क्लिअर. त्यामुळे 70, 20 आणि 10 अशा पद्धतीला बायफर्गेट करा. क्लिअर. नेक्स्ट, आता कोणत्या 20 कायद्यांची रिव्हिजन करायची. सगळ्यात महत्त्वाच्या मित्रांनो ज्या संहिता दिलेल्या आहे, वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यकारी स्थिती संहिता 2020, ह्या 4ही संहिता खूप जास्त महत्त्वाच्या आहे. लक्षात घ्या, खूप जास्त महत्त्वाच्या आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त फोकस तुम्हाला याच्यावर करायचं आहे, सगळ्यात जास्त लक्ष तुम्हाला या संहितेवर द्यायचं आहे. सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस याच संहिते म्हणजे या 4 संहितेवरचे आहे. म्हणून 20 कोणते कायदे कराल तर त्यामध्ये या 4 संहिता सगळ्यात टॉपला ठेवा. कमीत कमी या संहितेचे 3 विडा तरी व्हिडिओ बघून झालेच पाहिजे. शेवटी 1.5च्या स्पीडने बघा, 2च्या स्पीडने बघा, ज्या पद्धतीने समजत असेल त्या पद्धतीने बघा, पण कमीत कमी 3दा हे व्हिडिओ बघून घ्या.
आणि लक्षात घ्या, तुम्हाला जर का असं वाटत असेल की नाही माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला आहे, तर तुमच्यासारखेच बरेचसे असे विद्यार्थी आहे ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे. त्यामुळे माझा अभ्यास चांगला झाला आहे असं आत्ताच वाटू देऊ नका आणि थांबू नका. कारण की तुम्ही थांबलात तर तुमच्या मागचे कधी पुढे जातील हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. क्लिअर? त्यामुळे आत्ता पुढचे 13 दिवस थांबायचं नाही. क्लिअर? तर लक्षात आलं, या 4 संहितेवर फोकस करा. या 4 संहिता सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहे. क्लिअर? त्यानंतर मित्रांनो, काही महाराष्ट्राचे किंवा महाराष्ट्र राज्याचे किंवा महाराष्ट्र शासनाचे काही कायदे आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता, महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता कामगार अनुचित प्रथा अधिनियम, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र कामगार बेट थकबाकी प्रदान अधिनियम, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम आणि महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम. हे जे 7 जे कायदे आहेत, हे जे अधिनियम आहेत, हे जे ऍक्ट्स आहे, याच्यावर सेकंड टाइम भर द्या. लक्षात येतंय? म्हणजे याला दुसऱ्यांदा व्यवस्थित पद्धतीने रिवाइज करून घ्या. क्लिअर? आणि पुढचे जे केंद्र शासनाचे किंवा केंद्राचे जे काही अधिनियम आहे ते व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचे, जे की बाल कामगार, कामगार कायदेसूट, वेठबिगार पद्धत, साप्ताहिक सुट्टी, सेक्युरिटायझेशन अधिनियम, उद्योग अधिनियम, सामान्य धारा, पर्यावरण संरक्षण आणि लवाद व समेट अधिनियम. हे 9 तुम्हाला फोकस करायचे. लक्षात आलं? म्हणजे 20 कायद्यामध्ये कोणाला पहिल्यांदा बघायचंय? वेतन संहिता. सेकंड म्हणजे जास्त कोणावर फोकस करायचंय? तर संहितेनंतर महाराष्ट्र राज्याचे जेवढे कायदे आहेत त्याच्यावर, आणि शेवटी ते म्हणजे केंद्र शासनाचे किंवा केंद्राचे जे कायदे आहे त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचे. मित्रांनो, एवढं जर तुम्ही करत असेल, बेस्ट आहे, त्याच्या बाहेरचं येणार नाही. क्लिअर? व्यवस्थित लक्षात घ्या. जर तुम्हाला निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक जर का पोस्ट घ्यायची असेल, तुम्हाला तिथे सिलेक्ट व्हायचं असेल, या चान्स गमवायचा नसेल, तर एवढं नक्कीच करा. त्यासाठी आपला एक कोर्स आपण लॉन्च केलाय फक्त रिव्हिजनसाठी, जो की रेकॉर्डेड कोर्स आहे, जो फक्त आणि फक्त 549 रुपयामध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व 20 कायदे जे आहे मित्रांनो, हे तुम्हाला झालेले असतील, किंवा याच्यामधले जे 2-3 आहे ते फक्त अपलोड होणे बाकी आहे, ते तुम्हाला तिथे अपलोड करून दिल्या जातील. क्लिअर? त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स घ्यायचा असेल रिव्हिजनसाठी, ज्याची व्हॅलिडिटी ही एक्झामच्या लास्ट डे पर्यंत असणार आहे, म्हणजे पुढच्या 15 दिवसासाठी हा कोर्स अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा असेल त्यांनी 549 रुपयाला आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ॲपमधनं घेऊ शकता, किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमधनं सुद्धा घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व ॲक्ट व्यवस्थित पद्धतीने कव्हर करून दिलेले आहेत. त्यासोबतच तुम्हाला नोट्स मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत अवेलेबल आहे. तुम्ही त्याची प्रिंटआउट काढू शकता आणि अभ्यास सुद्धा करू शकता. क्लिअर? त्यानंतर मित्रांनो, सब्जेक्ट वाईज जो स्टडी आहे तो कसा करायचा आहे? ओके, रोज 10 ते 12 तास आता तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. रोज 10 ते 12 तास तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर का परफेक्ट 10 ते 12 तास करत असेल तर एका दिवशी तुम्ही 3 सब्जेक्ट सुद्धा कंप्लीट करू शकता. म्हणजे तुम्ही जर बघितलं मित्रांनो, या संहिता फक्त थोड्या मोठ्या आहे. अदरवाईज हे ऍक्ट आहे ना, एका दिवशी जर तुम्ही बसले तर 4 करू शकता कंप्लीट व्यवस्थित. 4 ऍक्ट एका दिवशी व्यवस्थित कंप्लीट करू शकता. क्लिअर? त्यामुळे फक्त संहिता ह्याच थोड्या मोठ्या आहे. यालाच तुम्हाला एका दिवशी 2 करता येईल, किंवा एखाद्या दिवशी एकही होईल. तिला रिव्हिजन करायला वेळ लागेल, समजायला वेळ लागेल कदाचित, पण बाकीचे जे ऍक्ट आहे ते छोटे छोटे आहे. हार्डली आपल्याच क्लासमधले 2 ते 2.5 तासात आपण संपवलेले आहे. काही तर 1-1, 1.5 तासात सुद्धा संपलेले आहे. क्लिअर? त्यामुळे याच्यावर फोकस करा आणि आपल्या या यशवेध 2026च्या क्लासमध्ये सर्वच गोष्टी इथे अपलोड करून ठेवलेल्या आहेत. क्लिअर? जसं की मी तुम्हाला सांगितलंय, रोज 10 ते 12 तास स्टडी करा. महत्त्वाचे सेक्शन, त्यासोबत MCQ, आणि आता राहिलं व्याख्या, ज्या डेफिनेशन आहे, तर जवळपास सगळ्या ऍक्टमधल्या डेफिनेशन ह्या 60% डेफिनेशन मित्रांनो सारख्याच आहे. 60% डेफिनेशन सारख्याच आहे. त्याच्यामुळे कोणत्या एका ऍक्टच्या डेफिनेशन व्यवस्थित वाचल्या आणि बाकी ऍक्टमध्ये जर का बघितलं तर तुम्हाला डेफिनेशन सारख्याच बघायला मिळतील. फक्त काय,
30 to 40% डेफिनेशन थोड्या वेगवेगळ्या येतात किंवा थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. क्लिअर. अदरवाईज सगळ्या ठिकाणी डेफिनेशन एकच आहे. म्हणून डेफिनेशनवर दुर्लक्ष करू नका किंवा जाऊ देणं, कोण विचारतील असं लेट गो करू नका, कारण व्याख्या ज्या आहे, ज्या डेफिनेशन्स आहे, या महत्त्वाच्या आहे. क्लिअर. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यासोबतच आता इथले MCQ सॉल्व्ह करण्यासाठी पुन्हा आपल्याकडे एक निर्णायक 2026 टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे, ज्यामध्ये टोटल 1500 पेक्षा जास्त प्रश्न आहे. त्याच्या टेस्ट आपण डेट वाईज अपलोड करत असतो किंवा त्या पर्टिक्युलर डेला अपलोड करतोय. त्यातल्या आतापर्यंत 7 ते 8 टेस्ट अपलोड झालेले आहे. बाकीच्या तुम्हाला येणाऱ्या 2-4 दिवसात अपलोड होतील, कारण आपण त्या पद्धतीने टाइम टेबल तयार केलेला आहे. कन्फ्युजन व्हायला नको. रिव्हिजन झाल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह करता यायला पाहिजे. त्यासाठी आपण 249 रुपयात 1500 प्लस क्वालिटी प्रश्न, बरं क्वालिटी प्रश्न त्यामध्ये काढलेले आहे. त्यामुळे हेही तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ॲपमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. क्लिअर. त्यानंतर मित्रांनो, GK, GS, मराठी, इंग्लिश याचे कमीत कमी रोज 30 प्रश्न सॉल्व्ह करा. त्याचे महत्त्वाचे MCQ सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमचा जो स्पीड आहे तो डे बाय डे इन्क्रीज करा. तुमचा जो स्पीड आहे तो आत्ता वाढवायला लागा, कारण आत्ता जर स्पीड वाढला नाही तर पुढे 100% प्रॉब्लेम होईल. क्लिअर. एवढ्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या, कोणत्या, तुम्हाला 20 कोणते हे कायदे करायचे आहेत, एवढे कायदे व्यवस्थित करून ठेवा. त्यासोबतच या 20 कायद्यासोबतच तुम्हाला 10 ते 12 तास अभ्यास त्या कायद्यांचा करायचा आहे. MCQची प्रॅक्टिस करायची आहे, सेक्शन व्यवस्थित करायचे आहे, डेफिनेशन्स व्यवस्थित करायचे आहे. ह्या जर गोष्टी तुम्ही करत असेल, त्यासोबत तुम्हाला GK, GS, मराठी आणि इंग्लिश हे सुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे. लास्ट, मॉक टेस्ट स्ट्रॅटेजी जी आहे त्या व्यवस्थित लक्षात घ्या. रोज कमीत कमी 5 टेस्ट आता द्यायला लागा. चुका कुठे होत आहेत माझ्या त्या शोधा. टेस्टमध्ये का बरं मार्क्स कमी मिळत आहेत किंवा किती मिळत आहेत त्याचं ॲनालिसिस करा आणि ती टेस्ट शक्य असल्यास पुन्हा सॉल्व्ह करा. म्हणजे पुन्हा जर का 30 टेस्ट सॉल्व्ह करता येत असेल तर पुन्हा तो प्रश्न एकदा, दोनदा किंवा तीनदा तो जर तुमच्या नजरेखालून गेला तर 100% त्याचा फायदा तुम्हाला होईल. क्लिअर. त्यामुळे एवढ्या गोष्टीचं मित्रांनो लक्षात ठेवा. याला मदत करण्यासाठी तुम्हाला आपली निर्णायक 2026 ची टेस्ट सिरीज आहे, त्यासोबतच आपली यशवेध 2026 ही एक आपला रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे, जो की फक्त आणि 549 रुपयाला अवेलेबल आहे. ज्याही विद्यार्थ्यांना हा घ्यायचा असेल आणि निरीक्षक, लेखापाल किंवा लघुटंक लेखक पदासाठी अभ्यास करायचा असेल त्यांनी हा कोर्स घेऊ शकता. क्लिअर. तर मित्रांनो, आत्तासाठी थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, धन्यवाद.